राज्यातील 29 महानगरपालिकांचा आज महानिकाल होणार, तर सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार। राज्यात महायुती की मविया सत्तेचे चित्र हे लवकरच स्पष्ट होणार। महापालिका निवडणुकीमध्ये मतदानाऐवजी मनस्तापाच जास्त, बंद ईव्हीएम मशीन, बोगस मतदार, यादीतून नाव गायब, बोटावरील शाई ही पुसण्याचाही तक्रारी, तर काही ठिकाणी मतदान केंद्रावरती राड्याच्या घटना समोर। निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा यावेळी थेट मतदारांना फटका। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मतदारांचं आभार मानणारं ट्विट। राज्यातील सर्व मतदारांचा अतिशय मनापासून आभारी। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम करून स्वतःला प्रचार कार्यात झोकून दिलं, त्यांचंही मनपूर्वक आभार। फडणवीसांचं ट्विट। मुंबईमध्ये एक्झिट पोलनुसार महायुतीला 131 ते 151 जागांचा अंदाज, ठाकरे बंधूंना 58 ते 68 जागांचा अंदाज, तर काँग्रेस आणि वंचितला 12 ते 16 जागा येण्याची शक्यता। पुण्यामध्ये प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 93 जागांचं बहुमत, दादांच्या राष्ट्रवादीला 43, पवारांच्या राष्ट्रवादीला 8, शिंदेंच्या शिवसेनेला 6, तर ठाकरेंना 7 आणि काँग्रेसला 8 जागा मिळण्याचा अंदाज। पिंपरीमधील प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 64 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 9, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 51, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा आणि काँग्रेस आणि वंचितला प्रत्येकी 1 जागा मिळण्याचा अंदाज। कोल्हापूर जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार कोल्हापूरमध्ये सर्व पक्षांमध्ये अटीतटीचा सामना होण्याची शक्यता। भाजपला 29 ते 32 जागा, शिंदेंच्या सेनेला 18 ते 21 जागा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 ते 11 आणि काँग्रेसला 19 ते 23, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1, ठाकरेंच्या सेनेला 3 ते 4, तर इतरांना 2 ते 3 जागांचा अंदाज। नागपूरमध्ये प्रभाग क्रमांक 31 मधील काँग्रेस उमेदवार शिवानी जाधव यांचं कार्यालय जाळलं, भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालय जाळल्याचा काँग्रेसचा आरोप। पिंपरी चिंचवडमध्ये माजी महापौर अपर्णा डोके यांनी विजयी करा अशी फेसबुक पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी निलेश डोके यांच्यावरती गुन्हा दाखल। ईव्हीएम आणि चिन्हासमोरील बटन दाबतानाचा मोबाईल फोटो व्हायरल केल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक, वंचित उमेदवार पत्नीला भाजप उमेदवारानं कमळाला मतदान करण्यास सांगितल्याचा आरोप। प्रभाग क्रमांक 10 मधील मतदान केंद्राबाहेर काही काळ तणावाचं वातावरण, तर यावेळेस अनेक पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं समोर। मुंबई पालिका आयुक्त आणि कमळाबाईची प्रदीर्घ चर्चा झाली। फडणवीसांचा मुंबईतील खास खजिनदार लाडका बिल्डर गगराणी यांची बैठकीत काय शिजलं, संजय राऊतांचा ट्विटद्वारे सवाल। मनसेचा धूर संपला आणि मशालीची ज्योत विझली, प्रताप सरनाईकांची ठाकरे बंधूंवर टीका, तर ठाकरे बंधूंनी फक्त शेवटचे 3 दिवस प्रचार केला, मुंबई ठाणे सोडून महाराष्ट्र आहे हे ठाकरेंना माहिती नाही, सरनाईकांची टीका। ठाण्याच्या मानपाड्यात मतमोजणी केंद्रावरती तुफान राडा, शिंदेंच्या शिवसेनेचे मीनाक्षी शिंदे आणि अपक्षांमध्ये राडा। ईव्हीएम मशीन घेऊन मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन घेऊन जाताना बसेस रोखल्या, तर केंद्रावरती मीनाक्षी शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची ही गर्दी। अकोल्याच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, काँग्रेस उमेदवाराकडून पंजव्याला मतदान करा असं सांगितल्याचा आरोप, तर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात। सोलापूरमध्ये प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले, भाजप उमेदवार विनोद भोसले आणि काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांचे कार्यकर्ते भिडले। भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक। अकोल्यातल्या एका मतदान केंद्राबाहेर काही लोकांमध्ये हाणामारी, प्रभाग क्रमांक 7 मधील मतदान केंद्राबाहेरील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, बाहेरून मतदार आणल्याच्या आरोपावरून दोघं एकमेकांना भिडले। पुण्यामध्ये 5 वेळा बटन दाबल्यानंतर लाईट लागल्याचा प्रकार, लाईट लागत नाही, मतदारांना आक्षेप नोंदवला। मशाल चिन्हासमोरील बटन दाबलं जात नसल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत नकाशे यांचा आरोप। मुंबईतल्या धारावीतील वॉर्ड क्रमांक 184 मधील संपूर्ण प्रकार। नालासोपाऱ्यामध्ये 5:30 नंतर मतदान न करू दिल्यामुळे राडा, वॉर्ड क्रमांक 19 मध्ये पेल्हार जिल्हा परिषद मतदान केंद्रावरील संपूर्ण प्रकार। दिवसभरात 5 ते 6 वेळा मशीन बिघाड झाल्यानं अनेक मतदारांचं मतदान शिल्लक होतं, तर मतदार रांगेमध्ये असतानाही मतदान प्रक्रिया बंद केल्याचा आरोप। पुण्याच्या बाणेरमध्ये बोगस मतदारावरून राडा, तर बाणेरमध्ये बोगस मतदारांची गाडी फोडली, शहरामध्ये अनेक ठिकाणी बोगस मतदारांवरून मोठा गोंधळ।
सोलापूरच्या प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी काँग्रेस आणि एमआयएम उमेदवारांमध्ये राडा. काँग्रेस आणि एमआयएम उमेदवारांच्या नातेवाईकांकडून एकमेकांना मारहाणीनंतर प्रभाग क्रमांक 14 मध्ये तणावाचं वातावरण. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये काही मतदारांचं मतदान न घेतल्यानं मोठा गोंधळ. मतदान न घेतल्यानं यावेळेस ईव्हीएम सील केल्यानं मतदार चांगलेच आक्रमक. मतदान न घेतल्यानं भाजप उमेदवाराने मतदान केंद्र बंद करून कर्मचाऱ्यांना कोंडल्याचाही प्रकार. कल्याण पश्चिम येथील पॅनल क्रमांक 2 मध्ये मनसे काँग्रेस उमेदवारांचा गोंधळ. ईव्हीएम मशीनमध्ये घोळ होत असल्याचा आरोप. उमेदवारांनी ईव्हीएम पेट्या ही नेणारी गाडी थांबवत गोंधळही घातल्याचं कळतंय. उल्हासनगरमधील शिंदेंच्या शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये गोंधळ. भाजप आमदार कुमाल आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी, मुलगी बिंदिया आणि सोनेचा गोंधळ. कार्यालयातून पैसे वाटप होत असल्याचा संशय. छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 23 मधील पुंडलिक नगर मतदान केंद्रावर गोंधळ. 5:30 पर्यंत मतदार गेटमध्येच आल्यानंतर देखील केंद्र प्रमुखाने मतदानास मज्जाव केल्याचा आरोप. भाजपचे उमेदवार प्रदीप राठोड यांनी मतदान अधिकाऱ्याला जाब विचारला. नालासोपाऱ्यामध्ये खासगी कारमध्ये 3 ईव्हीएम मशीन आढळल्यानं मोठा गोंधळ. बवियाचे माजी आमदार क्षितेज ठाकूर संतप्त, तर कारमधील मशीन राखीव असल्याचा कर्मचाऱ्याचा दावा. भाईंदरच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना आणि भाजप पदाधिकारी भिडले. शिवसेनेच्या उमेदवाराने भाजप कार्यकर्त्यांवरती हात उगारल्याचा आरोप. प्रवीण पाटील यांनी भाजपच्या संजय दुबेंवर हात उगारल्याचा आरोप. कल्याण पश्चिम येथील पॅनल क्रमांक 2 मध्ये मनसे काँग्रेस उमेदवारांचा गोंधळ. ईव्हीएम मशीनमध्ये घोळ होत असल्याचा आरोप. उमेदवारांनी ईव्हीएम पेट्या नेणारी गाडी थांबवत गोंधळ घातला. वरळीतील प्रभाग क्रमांक 194 या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप. तर बिघाड झालेल्या 2 ईव्हीएम मशीन पोलिंग एजंटला न सांगता बाहेर नेल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप. तर 194 मध्ये शिंदेंच्या सेनेचे समाधान सरवणकर विरुद्ध ठाकरेंचे निशिकांत शिंदे यांच्यामध्ये लढत. छत्रपती संभाजीनगरमधील सिटी चौक पोलिसांकडून बुरख्याच्या आडून बोगस मतदान केल्याचा आरोप. चौकशीमध्ये बोगस मतदान झाल्याचं आढळल्यास गुन्हा दाखल केला जाणार, पोलिसांची माहिती. पुण्यातील प्रभाग क्रमांक 26 मधील सेंट हेल्डन शाळेतील मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीन 4 तास बंद. वेळेअभावी अनेक मतदार मतदानापासून वंचित. मतदान केंद्रावरती गोंधळाचं वातावरण. सांगलीच्या मिरजमधील प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये वाद. राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचा भाजपचा आरोप. तर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यानं वाद मिटला. नागपूरच्या प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसच्या बूथवर 4 अज्ञातांकडून तोडफोड. काँग्रेस उमेदवार राजरत्न बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांच्या टेबल खुर्च्या त्यांनी फेकल्याचं कळतंय. सोलापूरमध्ये प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आपापसात भिडले. भाजप उमेदवार विनोद भोसले आणि काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांचे कार्यकर्ते भिडले. भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक. जालना शहरातल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप. अपक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधीकडून बोगस मतदानाचा आरोप. तर 600 बोगस मतदान झाल्याचा अपक्ष उमेदवार सुनीता सातपुते यांच्या प्रतिनिधींचा आरोप. ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यावरून वाद. उमेदवार आणि पोलीस यांना न सांगताच मशीन घेऊन गेल्यानं उमेदवारांनी जाब विचारला. तर तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ईव्हीएम मशीन परत आणलं. भिवंडीमध्ये निवडणूक कर्तव्यावरील आशा सेविकांना अवघड 350 रुपये मानधन. दिवसभर काम करून अवघे 350 रुपये मिळाल्यानं आशा सेविकांचा संताप.